काजल. सो कसे आहात? आता आम्हाला बनवायचं आहे पास्ता हे उकळून ठेवलेला आहे. ते आज मी बनवणार आहे मात्र रेड सॉस पास्ता. त्याच्यासाठी आम्ही चीज पण आणून ठेवलंय. हॅलो गाईज, आबोली आलेली आहे आणि म्हटलं आता काहीतरी नाश्ता करायचा आहे. तर नाश्त्याला आज आम्ही मस्त पास्ता बनवणार आहोत. चांगलं बनव बरं का. मी आज बऱ्याच दिवसांनी जरा काजलच्या हातचं खाते. कालची खिचडी खाऊन मला अगदी एक वर्षाच्या आधी 5 मध्ये गेल्यासारखं वाटलं. इतकी सुंदर खिचडी मी बरेच दिवस झाले खाल्ली नव्हती. तेच म्हणणार ये स्वाद यही मिलेगा ते. कालची कढी पण इतकी सुंदर झाली होती की त्याच्यामध्ये कढी शोधू का पाणी शोधू. दही वेगळं पण आहे. कालच्या दिवशी काजलने केली होती खिचडी आणि कढीवर. आम्ही थकून आलेलो होतो त्याच्यामुळे तिचाही थकलेला होता. खिचडी कढी केली होती. ती खिचडी इतकी सर्वोत्तम खिचडी होती की मला 1 वर्षाच्या आधी मी अशीच खिचडी काजलच्या हातची खायची. म्हणजे तिच्या हाताची चव बदलली नाही, तिच्या हाताची तशीच आहे. बकवास. ये स्वाद यही मिलेगा. बकवास. आणि नेमकं थकल्या असल्यामुळे चांगलं असं झालं. बाकी एरवी चांगली बनवते ती स्वयंपाक. आता पास्ता वगैरे बनवते, सो चांगली बनवते. त्या दिवशीचा जो स्वाद होता कालचा जबरदस्त. आणि त्याच्यानंतर तिने बनवली होती कढी. इतकी सर्वोत्तम कढी मी आयुष्यात खाल्ली नाही. नुसतं पाणीच होतं ते. दही साईडला होऊन गेलं, पाणी आणि खिचडी अशाच खाल्ली मी. पण शेवटी दादा म्हणे हे काही जात नाही म्हणे, काहीतरी मार्ग काढूयात. मग आम्ही 2 जण आणि हे 2 जण असे 4 जण आम्ही मस्त बाहेर गेलो आणि 2 मुलांनी म्हणजे दादाने खाल्लं, आम्ही खाल्लं नाही. आम्ही तीच खिचडी आणि पाणी खाल्लं. हा, मी म्हटलं एवढं बिचारीने कष्ट केलेले. तर आता मला चीज टाकायचं आहे पास्ता मध्ये. तिने एवढा चीज म्हणजे कष्ट केलेले होते म्हणून म्हटलं त्या कष्टाचं चीज व्हावं म्हणून आम्ही ते कसं तरी खाल्लं. 2 पोरांनी पावभाजी खाल्ली. बाहेर जाऊन पावभाजी खाल्ली. टाक बाई लवकर दे आता. केव्हाची जरा मी पेनते, मी बनवते करते. हाईप क्रिएट करून ठेवली पण देत नाही काय. आटाप ना मग एवढं त्या उंदराला लागेल खायला. होऊन देत. चीज आवडतं त्याला. थांबा त्याची मजा घेते. थोडस दे चीज. हे पाहिजे आहे चीज. शंभू बेबी परत द्या पप्पी दे. आणि पास्ता खायचा आणि म्हण आत्या आय लव्ह यू. मला चीज दे ना प्लीज. उंदीर मामाने चीज कसं खाल्लं मला देऊ. पास्ता खायचा का? पास्ता खायचा. आई डिश दे ना आई. हा दे आई. चला पटापट. नाश्ता करून झालेला आहे. आता आम्ही जातो शंभूची कटिंग करायला. मुंजपर्यंत त्याचे केस कापायचे नव्हते असं होतं. मुंज झाली आहे. म्हटलं आज केस कापूनच येऊया. सो चलो. आबोली आणि प्रतीक घरी गेले वंदे भारत एक्सप्रेसने. आणि कीर्तिताईंकडचे तुम्ही सगळे आमचे व्हिडिओज तर बघितलेच आहेतच. आता मात्र आपल्या डेली रुटीनला आलेलो आहोत. सो इतका कार्यक्रम झाला पण माझी नेलपेंटच लावायची राहून गेली बघा. हॅलो. सो मी आता दुकानात आलेली आहे आणि येता मी घरून माझ्यासाठी नाश्त्याला काहीतरी आणावं म्हणून अशी नानखटाई आणली होती. ती नानखटाई घेऊन आली आहे. आपला शंभू शिवगर्जना इतकी सुंदर म्हणतो. म्हणजे त्यांच्याकडनं शाळेतनंच पाठ करून घेतली आहे. बेडूकुड्या करायच्या होत्या शंभूला शाळेमध्ये. त्यांची स्पर्धा होती. आपला शंभू जिंकलाय. मला इतका आनंद झाला जेव्हा मी आज मॅडमला विचारलं. म्हटलं ह्याने काही केलं की म्हणे मग त्याचा नंबर आलाय म्हणे. सो नंबर पहिला येऊ, दुसरा येऊ, तिसरा येऊ, त्याने काहीच फरक पडत नाही. पण शंभू जिंकलाय ना याचा मला खूप आनंद झालाय. मी ना आता दुकानात आहे. म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा हे जरा पुसून काढूयात म्हणून आता हे वरचा जो सेल्फ आहे तो पुसती आहे. मात्र आता शंभूची शाळा सुटली आहे आणि शंभूच्या शाळेचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना त्यावर मेसेज आला आहे. मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या स्पर्धा झाल्या होत्या. बेडूकुडीची स्पर्धा झाली होती शंभूची म्हणजे नर्सरीची. सो शंभूचा आपला 3रा नंबर आलेला आहे. मला इतकं मस्त वाटतंय. मी माझं व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवलं आहे. इंस्टाग्रामला पण मी स्टोरी ठेवली. मला खूप आनंद म्हणजे असं वाटतंय आपण काहीतरी जिंकलो आहे इतकं आनंद होतोय. सो त्याला मस्त सर्टिफिकेट मिळालेलं आहे. त्याला मेडल मिळालं आहे. मी जेव्हा इथून घरी जाईल ना दुकानातनं तेव्हा तुम्हाला दाखवेल. पण आज अगदी ते जग जिंकल्यासारखं वाटतं ना की
अरे वा किती मस्त. तसं खूप मस्त मस्त वाटतंय मला आज. माझी ढमाबाई आलेली आहे वर आणि ढमाबाईचा मेडल कुठे आहे का धमाबाई? दाखव. ओहो शंभू कॉंग्रॅच्युलेशन्स. सो आता शिवजयंती येते ना, तर त्याची तयारी चालू आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. सकाळपासून तुम्ही म्हणाल डायरेक्ट आता संध्याकाळीच दिसतेस तू. तर आम्ही ना उद्या शिवजयंती आहे त्यामुळे शंभूसाठी कुर्ता पायजामा आणायला गेलो होतो संध्याकाळी. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आणि उद्या कोणीतरी येणार आहे. सो जरा मला आता कपडे प्रेस करायचे. अंकुरचे आहेत आणि शंभूचे पण. तर म्हटलं आधी मी कपडे प्रेस करूया आणि कोण येणार आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. शंभू कॉंग्रॅच्युलेशन्स. घसरगुंडी चालली आहे त्याची. आपल्याला जळजळ नाही होते, सर्दीमुळे कान दुखतोय का? मग तुला आता इथे विष लावून दिलं होतं ना. बा माझे कपडे पेश करून झालेत. दातो इथे होतंय. बरं बरं. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत. हा पुढे अष्टवधान मेष्टित न्यायालंकार मंडित. हा पुढे सिंहासनाधीश्वर. शंभूनं शिवगर्जना मस्त पाठांतर शाळेतनं करून घेतली आणि त्याच्याकडनं घरी पण आम्ही 1-2दा म्हणून घेतलीये. छान म्हणतो. आता अर्धवट म्हटलीये. मात्र उद्या त्याचा एक सुंदर रील येणार आहे. म्हणजे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय बाय. I want to sleep.